श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। रे रा ना ना रे दा ना रे ना नो रे दा ना 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 रे नो रे दा ना। हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय राम। वाह वाह। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी हारे गोकुल संकटहारी संकटहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे पम प ग ग म म प प द द प म म प ग म प नि सा ग रे सा नि रे सा नि द प सा नि द प ध प म प म ग रे सा हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम। सा नि सा प म प प सा नि द प ध म प म ग रे सा नि सा दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय हरि शरणागत शरणीरत शरणागत दीना शरणागत दीना सा नि सा प प म प सा नि द प ध प म प ग म प नि सा शरणागत दीना प नि सा ग रे सा नि रे सा नि द म प ग म प नि सा शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी दृष्टि निहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम बाबा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि। बाबा क्या बात। जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की जय। मंगल मूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनीये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया, कीर्तनीये सद्गुरुराया। मती मंद मी काहीच नेणो, मती मंद मी काहीच नेणो, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, ये सद्गुरुराया। येन देन परे मनास वाटे, येन देन परे, येन देन परे मनास वाटे, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, ये सद्गुरुराया। एका विनवी जनार्दना ते, एका विनवी, एका 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 विनवी, एका विनवी जनार्दना ते, एका विनवी निरंजने चाराया कीर्तनी, निरंजने चाराया कीर्तनी, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाबा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ। भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत, नाही नाश पावत। योग भाग्य घरा येते, योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत। भाव बळे विष्णुदास, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, पित्याचे जे काय
विद्याची जे काय पुत्रा कोण वंचिल तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत भाव बळे विष्णुदास 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 नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत पित्याचे जे काय धन पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय आणि आजच्या या अभंगामध्ये भगवत भक्तांचं संतांचं वैष्णवांचं विष्णुदासांचं दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या महात्म्यांचं सद्गुरूंचं लक्षण तथा महात्म्य वर्णन करतायत. हा अभंग संतपर प्रकरणातला आहे. गाथ्याचा विचार केला काही अभंग नामपर आहेत, काही अभंग ही संतपर आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग ही नैमित्तिक कीर्तनाचे, काही अभंग काल्याचे. प्रस्तुतचा अभंग हा संतपर प्रकरणातला आहे बरं. आणि स्थूल मानानं विचार केला तर संतपर प्रकरणाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. संतांचं महात्म्य वर्णन करणारे अभंग आणि संतांचे लक्षण सांगणारे अभंग. बरं, संतांचं महात्म्य विचार केला तर संतांचं महात्म्य वर्णन करणारी अभंग अशी आहेत की जिथे संतांचा महिमा वर्णन केलाय की संतांचा अधिकार काय, संतांचं महात्म्य काय. संत वाङ्मयाचा विचार केला तर त्यामध्ये संत महात्म्य वर्णन करताना असं वर्णन केलंय की संतांच्या पादपद्मांनी अंघ्री कमलांनी चरणरजांनी पुनीत झालेल्या रजकणांची इच्छा साक्षात ब्रह्मदेव भगवान शंकर आणि विष्णू धारण करतात. हा संतांचा अधिकार सांगितला. काय सांगावं, ज्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकल लोका विश्वा झाले, पूज्य सकल लोका विश्वा झाले, पूज्य सकल लोका विश्वा झाले. काय वर्णन करावं, ज्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकल लोका विश्वा झाले. हे संत महात्मे यांच्या भेटीची तीव्र जिज्ञासा तीव्र आर्तता साक्षात ब्रह्मादिकांना आहे, हा त्यांचा अधिकार आहे. आणि पूज्य सकल लोका विश्वा झाले म्हणजे हे संत महात्मे सकल विश्वाला पूज्य झाले. श्लेषात्मक अर्थ विचार केला तर विश्वाला म्हणजे सकल जगाला पूज्य झाले हा पहिला अर्थ. आणि विश्व हे विष्णू सहस्त्रनामातील भगवंताचं भगवान महाविष्णूंचं पहिलं नाव आहे. विश्वम म्हणजे ते भगवान महाविष्णूंना सुद्धा पूज्य झाले आणि सकल जगाला सुद्धा पूज्य झाले असा अधिकार संतांचा आहे बरं का. देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती. वा वा.
धावत चालते मागे मागे धावत चालते धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील दोषी तरतील दोषी. देव इच्छिरज चरणीची माती. अहो संतांच्या चरणांनी पादपद्मांनी पुनीत झालेल्या रजकणांची इच्छा भगवंत धारण करतायत. काय अधिकारे धावत चालती मागे मागे. किंवा भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या चरणरजाची इच्छा धारण करतायत. चरणीचे रज वंदी शूळ पाणी चरणीचे रज वंदे शूळ पाणी. बाबा नाचती कीर्तने त्यांचे माथा नाचती कीर्तने त्यांचे माथा. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी ऐसे बळ नाही आणि काचे अंगी ऐसे बळ नाही आणि काचे अंगे. काय सांगा बघ. चरणीचे रज वंदी शूळ पाणी. अहो भगवान शंकर जे स्वतः आदियोगी आहेत पण ते भगवान शंकर सुद्धा वर्णन करतायत की मला संतांच्या चरणरजाची इच्छा आहे. काय अधिकार वर्णन करावा. अहो ब्रह्मदेवांनी साक्षात लोटांगण घालावं आणि भगवान महाविष्णूंनी यांच्या चरणाचं वंदन करावं हा अधिकार संतांचा आहे. ब्रह्मा घाली लोटांगण ब्रह्मा घाली लोटांगण. लोटांगण ब्रह्मा घाली लोटांगण 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 ब्रह्मा घाली. वा वा. विष्णुवंदी तो चरण विष्णुवंदी तो चरण ब्रह्मा घाली लोटांगण ब्रह्मा घाली लोटांगण ब्रह्मा घाली लोटांगण लोटांगण लोटांगण. काय वर्णन करावं. ब्रह्मा घाली लोटांगण विष्णुवंदी तो चरण. सांगण्याचं तात्पर्य असं संत प्रकरणामध्ये काही अभंगामध्ये संतांचं महात्म्य वर्णन केलंय आणि काही अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितलीत. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये किंवा उद्धव गीतेमध्ये संतांचं महात्म्य तथा लक्षण वर्णन करणारा एक श्लोक आलेला आहे. अनुर्जाम्यहं नित्यं पूजयत्यंघ्रिरेणुभिः निरपेक्षं मुनिं शान्तं निरवैरं समदर्शिनं. श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये संतांचं महात्म्य वर्णन करत असताना अनुर्जाम्यहं नित्यं पूजयत्यंघ्रिरेणुभिः संतांच्या चरणांनी पुनीत झालेल्या चरणरजाची इच्छा भगवंत धारण करतात हा संतांचा महात्म्य वर्णन केलंय. आणि याच श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये निरपेक्षं मुनिं शांतं निरवैरं समदर्शिनं. त्या विष्णुदासांचं संतांचं भगवत भक्तांचं दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या महात्म्यांचं लक्षण सांगत असताना असं वर्णन केलंय की संत कुणाला म्हणा. संतांचं लक्षण काय.
निरपेक्षम. संत हे निरपेक्ष असतात. म्हणजे प्राप्त गोष्टींविषयी हर्ष नाही आणि गत गोष्टींविषयी ज्यांना खेद नाही त्यांना संत म्हणा बरं का. माऊली फार सुंदर वर्णन करतायत. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाजी आसने. किंवा प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातली या भगवंता या नाव निरपेक्षता. किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशोच्चानन वशोच्चस्त्वं प्रज्ञा वादांश भाससे गतासून गतासूंश्च नानु शोचंती पंडितः. जो प्राप्त गोष्टींविषयी हर्ष मानत नाही आणि गत गोष्टींविषयी खेद करत नाही त्याला निरपेक्ष म्हणा. आणि असे जे निरपेक्ष असतात त्यांना संत म्हणा असं वर्णन केले. संत कसे? निरपेक्षम. पुढे शब्द वापरलाय मुनीम, मननशी. पुढे शब्द वापरलाय लक्षण सांगत असताना शांतम. शांतम म्हणजे कामक्रोधा नाही चाले, भूती झाली समता. कामक्रोधादी विकारांची ज्यांना लवलेश सुद्धा नाही ज्यांच्या ठिकाणी, आणि भूती झाली समता, सर्वांच्या ठिकाणी ब्रह्मभावानं जे पाहतात त्यांना संत म्हणा. निरपेक्षम मुनिम शांतम निरवैरम समदर्शिनम. निरवैर, कोणाशीही वैर नाही, अवघे समब्रह्म बाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. अहो मला सांगा, सर्वत्र भगवंत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी वृत्ती धारण केल्यानंतर वैरत्व येतं तरी कुठं? निरवैरम समदर्शिनम. सर्वांच्या ठिकाणी सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वांच्या ठिकाणी वासुदेव आहे अशी ज्यांची धारणा आहे त्यांना संत म्हणा बरं का. बाबा एक वासुदेव सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव पग मग निसा मग पम पग म प नि सा रे नि सा नि द प द म प ग म ग रे सा सा. पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव, पुसुनिया ठाव पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, एक वासुदेव, एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अशी काही लक्षणं सांगितली आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं, काही अभंगामध्ये संतांचं महात्म्य वर्णन केलंय, काही अभंगामध्ये संतांची लक्षणं वर्णन केली. आणि प्रस्तुत अभंगामध्ये संतांचं महात्म्य तथा लक्षण सुद्धा वर्णन केलं. पण तुम्ही म्हणाल तुकोबारायांनी कशासाठी वर्णन केलं असं नव्हे, कशासाठी महात्म्य सांगितलं असेल, कशासाठी लक्षणं सांगितलं असेल? कारण आद्य शंकराचार्य वर्णन करतायत, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अहो कुठलं तरी प्रयोजन असल्याशिवाय, कुठला तरी हेतू असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती कुठलंही कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. मग तुकोबाराय आम्हाला लक्षण जाणून घेण्यासाठी सांगतायत, महात्म्य वर्णन करण्यासाठी सांगतायत. ते कशासाठी? शास्त्रानं त्याची काही कारणं अशी सांगितली आहेत. लक्षण का जाणून घ्यावं? सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. सिद्धांचं लक्षण जाणून घेतलं म्हणजे साधकांना ते सिद्धांचं लक्षण हे साधन म्हणून वापरता येतं. साधकाला सिद्धावस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर सिद्धांच्या लक्षणांचा अभ्यास करून, सिद्धांनी काय काय तपश्चर्या केली, त्यांची लक्षणं काय काय आहेत याचा अभ्यास करून साधक सिद्धावस्थेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून लक्षण जाणून घ्यावं लागतं. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं की अनेक वस्तू दिसायला सारख्या, असायला वेगळ्या, आणि त्या अनेक वस्तूंमधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यावं.
अत्यंत सुंदर दृष्टांत आहे. नल दमयंती स्वयंवराचं वर्णन केलं आहे. प्रसंग असा घडला की दमयंती अत्यंत सुंदर दिसायला. त्रिभुवन सुंदरी असणारी दमयंती माता आणि त्या दमयंती मातेच्या स्वयंवरासाठी म्हणून सगळे देवादिदेव सगळे आलेले आहेत आणि प्रत्येकाची इच्छा की दमयंती मला पत्नी म्हणून प्राप्त व्हावी. पण दमयंतीनं असा निश्चय केला की मी केवळ आणि केवळ नळ राजा यांना वरणार. बरं का, सगळ्या देवांच्या लक्षात आलं की दमयंती वरमाला केवळ नळ राजाच्या गळ्यामध्ये घालणार आहे. असं सगळं लक्षात आल्याबरोबर सगळ्या देवादिकांनी नळ राजाचं रूप धारण केलं आणि त्या स्वयंवरामध्ये येऊन बसल्या. म्हणजे आता स्वयंवरामध्ये नळराजे सुद्धा आहेत आणि अनेक देवांनी ज्यांनी नळराजाचं रूप धारण केलं बाह्य रूपाने ते सुद्धा नळराजा दिसत आहेत. माझं चिंतन चाललंय लक्षण का जाणून घ्यावं. अनेक वस्तू दिसायला सारख्या असायला वेगळ्या आणि अनेक वस्तूमधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यावं. तिथं अनेक वस्तू दिसायला सारख्या म्हणजे अनेक नळराजे दिसायला सारख्या असायला वेगळ्या आणि त्या वस्तूमधून एका वस्तूची गरज आहे. आता दमयंतीला ओळखायचं की या सगळ्या नळराजाचा रूप धारण करणाऱ्या देवांमधून माझे खरे नळराजे कुठले असं निवडायचं असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यायचं. दमयंती अत्यंत हुशार, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर ब्युटी विथ ब्रेन, बरं का. आणि दमयंतीनं असा विचार केला की खरे नळराजे हे मनुष्य योनीतील आहेत आणि ज्यांनी नळराजाचं रूप धारण केलं ते सगळे बाकीचे देव योनीतले असतील आणि त्या देव योनीतील नळराजामधून मनुष्य योनीतील नळराजा जर बाहेर काढायचा असेल, निवडायचा असतील तर मला मनुष्य योनीचं लक्षण जाणून घ्यावं लागेल. मनुष्य योनीचं लक्षण काय? रसिद श्ररजो हीनान अस्वेदान स्तब्ध लोचना. दमयंती मातेनं विचार केला की जे खरे नळराजे आहेत त्यांच्या गळ्यातील फुलांची माळा ही सुकलेली आहे पण बाकीच्या नळराजांच्या गळ्यातील फुलांच्या माळा सुकलेल्या नाही. जे खरे नळराजे आहेत त्यांच्या अंगाला धूळ लागलेली आहे, बाकीच्या नळराजांच्या अंगाला धूळ लागलेली नाही. जे खरे नळराजे आहेत त्यांच्या अंगाला घाम आलेला आहे, बाकीच्यांच्या अंगाला घाम आलेला नाहीये. जे खरे नळराजे आहेत त्यांची सावली पडतीये, बाकीच्यांची सावली पडत नाहीये. आणि जे खरे नळराजे आहेत त्यांचे पाय जमिनीला टेकलेले आहेत आणि बाकीच्यांचे पाय जमिनीला टेकलेले नाहीयेत. या सगळ्यांमधून त्या दमयंतीनं नळराजा ओळखले आणि नळराजाला वरमाला घातली आणि नल दमयंती स्वयंवर पार पडलं. माझा दृष्टांत संपला. अनेक वस्तू दिसायला सारख्या असायला वेगळ्या आणि त्या अनेक वस्तूंमधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल, एक वस्तू आपल्याला निवडायची असेल त्यावेळेला लक्षण जाणायचं. मग संतांचं लक्षण का जाणायचं? कारण बाह्य रूपानं बघितलं संत हे सामान्य जीवासारखेच दिसतात. मला सांगा, गोंदवलेकर महाराज आणि सामान्य जीव बाह्य रूपानं दिसायला सारखेच, किंवा परमहंस परिव्राजकाचार्य मोठे महाराज बाह्य रूपानं बघितलं दिसायला सारखे पण अंतःकरणातून वेगळे, बरं का. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. बाह्य रूपानं दिसायला सारखे पण अंतरंगानं संत हे वेगळे. आणि संतांचं लक्षण न जाणून घेता संत म्हणून भलत्याच माणसाला शरण गेला तर जीवनाची इति कर्तव्यता नष्ट होईल. म्हणून लक्षण जाणून घ्यावं. माऊलींचा फार सुंदर अभंग आहे. कोणी एके प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळ दिखिला विभवा तेने, तयाचे ते तेल अंगासी लागता, सर्वांगी सुजला तैसे झाले. संत ते कोण हे जाणावी कोण केशी राजा. एका प्रवासानं पाय दुखतायत म्हणून खोबऱ्याचं तेल लावायचं म्हणून अंधारामध्ये त्याला दिसलं नाही. त्याला असं वाटलं ते बिब्याचं, आमच्या भागात बिबा म्हणतात. खोबऱ्याचं तेल समजवून बिब्याचं तेल लावलं. परिणाम असा झाला, तयाचे ते तेल अंगासी लाविता, सर्वांगी सुजला तैसे झाले. जसं खोबऱ्याचं तेल आणि बिब्याचं तेल ओळखता नाही आलं म्हणून पंचायत झाली, तसं संत महात्मे सांगतायत की तुम्हाला खरे संत ओळखता आले नाही. आणि पाखंडहा निरतहा संतहा,
जे पाखंडी स्वतःला संत म्हणून घेत आहेत, आशांच्या शरणात जर तुम्ही गेलात तर जीवनाची इति कर्तव्यता नष्ट होईल. म्हणून संतांचं लक्षण जाणून घ्यावं. आणि म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं लक्षण वर्णन केले. सद्गुरुनाथ महाराज की. बरं, लक्षण का जाणून घ्यावं हे आम्हाला कळालं. संतांचा महिमा सुद्धा वर्णन केलाय. महात्म्य का जाणून घ्यावं? माऊली वर्णन करतायत. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून देणारे संत आहेत, म्हणून संतांच्या महात्म्याचं वर्णन करा. हरपणे म्हणजे काय? आता चिंतन केलं तर न्यायशास्त्रामध्ये हरपणे या शब्दाचा अर्थ विस्मरण आहे. आणि तोच हरपणे या शब्दाचा वेदांत शास्त्रामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान असा अर्थ सांगितला. वेदांतामध्ये प्रक्रिया वर्णन करताना असं वर्णन केलंय, शरीराला कारणीभूत पापपुण्य, पापपुण्यांना कारणीभूत रागद्वेष, रागद्वेषाला कारणीभूत अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारणीभूत भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारणीभूत आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा आत्यंतिक मुळासकट नाश करून अधेयता निरपितयत अज्ञानम प्रतीयते तस्य बाधाः नाम अंताः यही भक्त्या क्रियते ते संताः. स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणारे संत आहेत, म्हणून संतांचं महात्म्य वर्णन करावं असं आम्हाला शास्त्र सांगतं. सद्गुरुनाथ महाराज की. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांचं लक्षण तथा महात्म्य वर्णन करत असताना असं वर्णन केलंय, संतांचं जीवन हे 4 लक्षणांनी युक्त आहे. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. तुकोबाराय सांगतायत, संत हे नाश पावत नाहीत. याचा अर्थ संतांकडे नित्यत्व हे लक्षण आहे. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. अहो, योग भाग्यादी गोष्टी सर्व शक्तींसह यांच्याकडे चालत येतात. हे विष्णुदासांचं संतांचं महात्म्य वर्णन केले, सामर्थ्य वर्णन केले. पुढे तुकोबाराय सांगतात, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. आजच्या भाषेत सांगायचं झालं, वडिलांची जी जी काही प्रॉपर्टी असेल ती मुलाला मिळणारच आहे. बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तसं तुकोबाराय सांगतायत, त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम पंढरी श्री विठ्ठलेशाच्या अंकित आम्ही झालो. परिणाम असा झाला, आम्ही झालो बळीवंत. जसं बलवानाला अंकित झाल्यानंतर स्वतः बलवान झाल्यासारखं वाटतं, तसं तुकोबाराय सांगतायत, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. आम्ही भगवंताशी अंकित झाल्यामुळे, भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे, भगवंताची जी जी काही संपन्नता आहे, पित्याचे जे काय धन, भगवंताची संपन्नता शास्त्रात कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम अशी वर्णन केली आहे. ती सगळीच्या सगळी संपन्नता संतांकडे, विष्णुदासांकडे, म्हणजे 3ऱ्या चरणामध्ये संतांची संपन्नता वर्णन केली. आणि 4थ्या चरणामध्ये तेने असो निर्भर, निर्भर हा शब्द आला म्हणजे तिथे विश्वासार्हता आली. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नित्यत्व, 2ऱ्या चरणामध्ये सामर्थ्य, 3ऱ्या चरणामध्ये संपन्नता आणि 4थ्या चरणांमध्ये विश्वासार्हता. या 4 लक्षणांनी, या 4 सद्गुणांनी संतांचं वर्णन केलेलं आहे तुकोबाराय. बरं, या 4ही गुणांमध्ये, 4ही लक्षणांपैकी एका जरी गुणांची न्यूनता असेल तर तिथं संतत्व बाधित होतं. म्हणजे काही ठिकाणी सामर्थ्य आहे, संपन्नता आहे, विश्वासार्हता आहे, पण नित्यत्व नसेल तर तिथं संतत्व येत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर श्रीमंत बाप आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, संपन्नता आहे, मुलाला विश्वास आहे की हा सगळी प्रॉपर्टी मला देणार, पण त्या श्रीमंत माणसाच्या ठिकाणी नित्यत्व नाहीये. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, त्याचा देह नाशिवंत आहे आणि नित्यत्व नसल्या कारणास्तव तिथे संतत्व बाधित होतं. बरं का. सद्गुरुनाथ महाराज. बरं, हे झालं प्रापंचिक गोष्टीमध्ये. पारमार्थिक गोष्टीमध्ये सुद्धा नित्यत्व नसेल तर तिथं संतत्व बाधित होतं. बरं का.
काय सांगावं. अजामिळाचं उदाहरण भागवतामध्ये सांगितलंय. अजामिळाकडे परंपरेनं प्राप्त झालेलं सगळं काही होतं. वेदो नारायणाची उपासना होती, अग्नीची उपासना होती, अग्निहोत्राची उपासना होती. तो आई वडिलांची सेवा करायचा, मुलाबाळांची सेवा करायचा, सगळं काही अजामिळाकडे होतं. पण त्या अजामिळाजवळ याचं नित्यत्व राहिलं नसल्या कारणास्तव संतत्व बाधित झालं. आपल्याला कथा माहिती आहे, तो अजामिळ यज्ञाकरिता लागणाऱ्या समिधा आणण्यासाठी वनामध्ये गेला. येताना वाट बदलून येत असताना, वेश्येच्या अवस्थेमधून येत असताना एका वेश्येला परपुरुषासोबत मद्यपानानं जिंगत रतिक्रीडा करताना बघितलं. आणि अजामिळाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला, वासना निर्माण झाली. आणि अजामिळानं आई वडिलांचा, मुलाबाळांचा, विदो नारायणाचा, अग्नीच्या उपासनेचा, अग्निहोत्राचा सगळ्यांचा त्याग केला. आणि तारुण्यामध्ये तो अजामिळ त्या वेश्येकडे राहिला, वार्धक्यापर्यंत तिथे होता. मला सांगा, अजामिळाकडे सगळं काही होतं, पण नित्यत्व नव्हतं, म्हणून तिथं संतत्व बाधित झालंय बरं का. सद्गुरुनाथ महाराज की. या सगळ्या गोष्टींचा उपस्थिती असेल, सगळ्या गोष्टी असतील तरच तिथं संतत्व येतं बरं का. बरं, सत्ता आणि सामर्थ्य याच्यामध्ये सुद्धा एकाधिकरणत्व असेलच याची खात्री नाही. काही ठिकाणी सत्ता आहे, सामर्थ्य नाही. काही ठिकाणी सामर्थ्य आहे, सत्ता नाही. रामायणाचं उदाहरण माहिती आहे. सत्ता दशरथ महाराजांची, पण सामर्थ्य कोणाचं? कैकेयी मातेचं. किंवा भागवताच्या दशमस्कंदामध्ये निशीते दमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्यांदेवरूपिणां विष्णू सर्वगुहाशया, भगवंताचं प्राकट्य झालं. जास्त विस्तारानं सांगत नाही कथा. भगवंताचं प्राकट्य कसं झालं भागवतकार वर्णन करतायत. तम अद्भुतं बालकमंबुजेक्षणं चतुर्भुजं शंख गदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मंगलशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं. चतुर्भुज रूप भगवंतांनी धारण केलं. प्राकट्य झालं बंदिवासामध्ये, कारागृहामध्ये. आणि वसुदेव महाराज आणि देवकी माता म्हणतायत, भगवंता विदितोसी भवान साक्षात. देवा, आम्ही तुम्हाला ओळखलंय. तुम्ही प्रकृतीच्या पलीकडील आहात, तुम्ही परब्रह्म आहात. हे चतुर्भुज रूप टाका आणि लहान बालकाचं, मुलाचं रूप धारण करा, जेणेकरून आमच्या अंतःकरणामध्ये वात्सल्यभाव, मातृभाव, पितृभाव निर्माण होतील. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी लहान मुलाचं रूप धारण केलं. आमचे गुरुजी विनोदानं म्हणतात, अहो आपलं कसंही असू द्या, शेंबडं मूल असू द्या, आपल्याला किती प्रिय वाटतं. अहो, आणि ते भगवान परमात्मा अगणित लावण्य तेज पुंजाळले, साऱ्या विश्वाचं सौंदर्य ओवाळून टाकावं तरी देखील ते कमी पडावं, एवढं अलौकिक भगवंताचं ते बालकाचं रूप पाहिलं. विदेह ही अवस्था वसुदेव महाराजांची झाली आणि कडकडून आलिंगन त्या बालकाला दिलेलं आहे. आलिंगन दिल्याबरोबर देवकी माता म्हणतायत, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, झणी कंसा सिकळेल माझ्या बाळासी मारेल. मला सांगा, इथं सूचना करणारी कोण होते? देवकी माता. म्हणजे सत्ता वसुदेव महाराजांची आणि सामर्थ्य देवकी मातेचं. सत्ता दशरथ महाराजांची, सामर्थ्य कैकेयी मातेचं. बरं, एवढं सोडा, आपल्या घरामध्ये बघा, सत्ता कोणाची आणि सामर्थ्य कोणाचं? उदाहरण सांगायचं, आपल्या मनामध्ये बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिच्या मनामध्ये खाण्याची झाली. खरं सांगा, घरात कुठली भाजी होते? अजून तुमचं बाकी म्हणून तुम्हाला अनुभव नाही. मग आपल्या हातात काय? अहो, भाजी करणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात एवढंच आहे, केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजावून खाणं, एवढंच आपल्या हातात. मग काय वल्गना करतो? सत्ता पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, संपन्नता पाहिजे, विश्वासार्हता पाहिजे, नित्यत्व पाहिजे. हे सगळे गुण असतील तिथेच संतत्व येतं. एकाही गुणाची न्यूनता असेल तर संतत्व बाधित होतं. तुम्ही म्हणाल, अहो परब्रह्म वस्तूकडे नित्यत्व आहे, मग त्याच्याकडे संतत्व आहे का? हो, त्या परब्रह्माकडे नित्यत्व आहे, पण त्या परब्रह्माला जग ही काय वस्तूच माहिती नसल्यामुळे परब्रह्माकडे सामर्थ्य नाही, संपन्नता नाही, विश्वासार्हता नाहीये. अहो, त्या ब्रह्माला जग ही वस्तूच माहिती नाही. ते ब्रह्म कसं आहे? मौली वर्णन करतायत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. वा वा वा.
नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप साने धनी रे ग म ग रे ग ग म ग रे ग म प म ग रे ग रे साने धनी रे ग म ग रे सा सा नाही रूप वर्ण गुण जेथे नाही गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे अहो ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा त्या परमात्म्याला जग ही वस्तूच माहिती नाही कारण सगळं जग त्याच्यातच अंतर्भूत झालेलं आहे महाराज म्हणून त्याच्याकडे सामर्थ्य संपन्नता नाही बरं विश्वासार्हता सुद्धा नाही बरं कितीही अद्वैत मार्गी असू द्या किंवा निर्गुण निराकाराचा उपासक असू द्या पण त्या भक्तावरती संकट पडल्यानंतर त्यानं सगुणाचाच धावा केलेला आहे बरं आपल्याला महाभारतातलं उदाहरण माहिती आहे आकृष्यमाणे वसने द्रौपद्या चिंतितो हरी गोविंद द्वारका निवासिन कृष्ण गोपी जनप्रिय हे नाथ हे रमानाथ व्रजनाथ रतिनाशनम कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन्वी स्वभावना वस्त्रहरणासाठी संत वाङ्मयामध्ये वर्णन केलंय द्रौपदी मातेला जेव्हा कौरव घेऊन येत होते त्यावेळेला द्रौपदी मातेनं कोणाचा धावा केला हो कौरवे पांचाली सभे माझी आणिली कौरवे पांचाली सभे माझी आणिली बाबा वस्त्रहरण वस्त्र कैशी झाली माऊली वस्त्रहरण वस्त्र कैशी झाली माऊली पांडुरंगे यैवो पांडुरंगे पांडुरंगे यैवो पांडुरंगे पांडुरंगे यैवो पांडुरंगे द्रौपदीनं कोणाचा धावा केला हो द्रौपदी मातेनं कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियला गोविंद द्वारका निवासीन सगुणालाच हाक मारली वास्तविक कृष्ण परमात्मा हे निर्गुणाचे सगुण अवतार आहेत पण तरी सुद्धा सगुणालाच हाक मारली आणि म्हणून कितीही अद्वैतवादी असू द्या त्यानं सगुणालाच धावा केलेला आहे वास्तविक तुकोबाराय हे परब्रह्म आहेत आणि म्हणून तुकोबाराय यांचं वर्णन करत असताना आरतीमध्ये असं वर्णन केलंय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवियाम्हा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकोबाराय साक्षात ब्रह्म आहे किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हे साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत सगळे संत पण असं असताना सुद्धा साधकांनी
संतांचं वर्णन ब्रह्म म्हणून केलेलं नाहीये किंवा ब्रह्म म्हणून त्यांची उपासना नाही केलेली आहे. ब्रह्म ब्रह्म नाम घेता कापे यम असं म्हटलं नाही बरं का. काय म्हटलंय? तुकाराम 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 तुकाराम. वा वा. नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बाबा महाराजांनी अजरामर केलेली चाले. तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. वास्तविक हे ब्रह्म असताना देखील सगुणाचीच उपासना साधकांनी सुद्धा केलेली आहे. म्हणून निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाजवळ जरी नित्यत्व आहे पण सामर्थ्य संपन्नता आणि विश्वासार्हता नसल्या कारणास्तव तिथं संतत्व बाधित होतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. बरं, सगुणाचा विचार केला. सगुणाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परमात्म्याकडे सामर्थ्य संपन्नता सुद्धा आहे. काय संपन्नता आहे? माऊली वर्णन करतायत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. या सहा गुणांचं भग ज्याला प्राप्त झालं त्याला भगवान म्हणा. कीर्तीचं वाण प्राप्त झालं त्याला कीर्तिवान म्हणतो. धनाचं वाण प्राप्त झालं त्याला धनवान म्हणतो. तसं यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सहा गुणांचं भग ज्याला प्राप्त झालं त्याला भगवान असं म्हणा. त्या भगवंताकडे संपन्नता आहे, भगवंताकडे विश्वासार्हता आहे. म्हणून सगळे संत सुद्धा भगवंताची उपासना करतात. संकट पडल्यानंतर भगवंताचा धावा करतायत. मग भगवंताकडे संतत्व आहे का? वास्तविक सगुण परमात्म्याकडे जरी सामर्थ्य संपन्नता आणि विश्वासार्हता असेल पण संतांच्या तुलनेमध्ये त्या कमी आहेत. सामर्थ्याचा विचार केला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंताचं सामर्थ्य. पण संतांकडे सुद्धा हे सामर्थ्य आहे. नवे नवे भगवंतापेक्षा जास्त संतांकडे हे सामर्थ्य आहे. भावार्थ रामायणामध्ये आपल्याला दृष्टांत माहिती आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रभू रामचंद्र धायमुखून रडताय. प्रभू रामचंद्र कोण आहेत? सगुण परमात्मा. गर्ग संहितेत सांगितल्याप्रमाणे पूर्ण अवतार आहेत. पण पूर्ण अवतार असताना देखील मानवी रूप धारण केल्यामुळे, मानवी अवतार धारण केल्यामुळे मानवी मर्यादा आल्या. कर्मे श्रीराम वनवासा गेला बरं. आणि म्हणून लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर प्रभू रामचंद्र धायमुखून रडत होते. काय करावं काही उपाय सुचत नव्हता. काही जणांनी सांगितलं, अहो सुषेण नावाचा वैद्य त्याच्याकडे याच्यावरती उपचार आहे. पण काही लोक म्हणाले, अहो तो सुषेण विरोधी पक्षातला आहे. बरं, तो काय 21व्या शतकातला सुषेण नव्हता, नाही तर कधीच हॉटेलला नेऊन फोडला असता. सुषेण फुटायला तयार नाही. रामप्रभू हात जोडून विनंती करतायत, अरे सुषेणा माझ्या लक्ष्मणावरती उपचार कर रे. अरे माझा लक्ष्मण म्हणजे माझा जीव की प्राण आहे बरं का. लक्ष्मणो लक्ष्मी संपन्नो बहि प्राण इवापरहा नचतेन विना निद्रा लभते पुरुषोत्तमा. हो, एक क्षण सुद्धा मी लक्ष्मणाशिवाय जिवंत राहू शकणार नाही. सुषेणा
माझ्या लक्ष्मणाला काही झालं ना, मी माझ्या प्राणांचा त्याग करेल, माझं अवतार कार्य संपून मी निजधामाला जाईल. माझ्या लक्ष्मणावर काहीतरी उपचार करा. सुषेण उपचार करायला तयार नाही. जांबुवंतांनी विनंती केली, अंगदानी विनंती केली, सुग्रीवानी केली. सुषेण कोणाचंही ऐकायला तयार नाही. आणि ही सगळी खबर हनुमंतरायांच्या मारुतीरायांच्या कानावर गेली. क्रोधाग्नीनं लाल झालेत, गदा हातामध्ये घेतली आणि भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना आणि रागारागाने क्रोधायमान होऊन त्या सुषेणाच्या अंगावर धावून गेले. आणि हनुमंतराय समोरून येतायत एवढं बघितलं, सुषेणानं साष्टांग दंडवत घातला हनुमंतरायांना. मारुतीराया, काय काम आहे तुमचं सांग. ती गदा पाहिल्याबरोबर तयार झाली कामाला. आणि सांगितलं लक्ष्मणांना शक्ती लागली, त्याच्यावर उपचार काहीतरी करा. उपचार करायचा असेल मारुतीराया तर तुम्हाला द्रोणागिरी पर्वतावरती जाऊन संजीवनी वनस्पती तुम्हाला घेऊन यावी लागेल. उपचार सांगितला. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. हनुमंतरायांनी उड्डाण केलं, द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. आपण असं कदाचित ऐकलं असेल की हनुमंतरायांना ती वनस्पती सापडली नाही म्हणून सगळं द्रोणगिरीच उचलून आणला. पण नाथ बाबा त्याच्या मागचा भावार्थ सांगताय, अहो मारुतीराय जे बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत किंवा जय हनुमान ज्ञानगुण सागर, ज्ञानाचे सागर असणारे बुद्धिमान बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ असणारे हनुमंतरायांना काय वनस्पती सापडली नसणार? सापडली असणार. पण हनुमंतरायांनी विचार केला, आज लक्ष्मणाला शक्ती लागली, मला एवढ्या लांब उड्डाण करायला सांगितलं. अहो दक्षिणेकडून उत्तरेकडे उड्डाण. उद्या परत कोणाला शक्ती लागली, मला इतक्या लांब यायला लागेल म्हणून मेडिकलचं दुकानच तिथं नेऊन ठेवलेलं. बरं, सद्गुरुनाथ महाराज की जय. हनुमंतरायांनी तो द्रोणागिरी पर्वत नेला. संजीवनी वनस्पतीच्या उपचारांनी लक्ष्मण जागृत अवस्थेमध्ये आले. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं काय की जे प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार आहेत, सगुण परमात्मा आहेत. आदर्श आचारसंहिता आचरणाची कशी असावी हे सकल विश्वाला दाखवणारे प्रभू रामचंद्र असताना देखील सुद्धा लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर असहाय्य झाले. धाय मोकलून रडू लागले. म्हणजे सगुणाकडे सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याला मानवी रूपामुळे मर्यादा आहेत, मानवी अवतारामुळे मर्यादा आहेत. पण तेच संतांचं सामर्थ्य विचार केला तर भगवंतापेक्षा अधिक आहे. ज्ञानोबरायांनी मेलेल्या माणसाला उठ म्हणावं आणि त्यांना उठून ज्ञानेश्वरी लिहावी, हा अधिकार संतांचा आहे. तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेले मूल जिवंत करावं हा अधिकार तुकोबरायांचा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा, नरसिंह स्वामी सरस्वती महाराजांचा काय अधिकार? गुरुचरित्रात वर्णन केलंय, प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये सुद्धा नाही, ते केवळ आणि केवळ संतांमध्ये, सद्गुरूंमध्ये. बरं का? आणि म्हणून संतांकडे भगवंतापेक्षा सामर्थ्य जास्त. बरं, संपन्नतेचा विचार केला. भगवंताची संपन्नता 6 गुणांनी युक्त सांगितली. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. संपन्नतेचा विचार केला तर भगवंताची संपन्नता 6 गुणांनी युक्त आहे. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 हे गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. पण संतांची संपन्नता विचार केला 26 गुणांनी युक्त आहे. बरं का? दैवासुर संपद विभाग योग नावाच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये संतांची 26 गुणांनी युक्त असणारी संपन्नता स्वतः भगवान परमात्मा सांगतायत. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तव आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शान्तिरवैषुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं रीरचापलम् तेजः क्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिदा भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. मला सांगा, भगवंताकडे 6 गुणांची संपन्नता आहे आणि संतांकडे 26 गुणांची संपन्नता आहे. 6 मोठे का 26 मोठे हो? म्हणजे संपन्नतेच्या बाबतीमध्ये सुद्धा संतांची संपन्नता जास्त आहे. बरं, विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला तर भगवंत विश्वासार्ह आहेत. म्हणूनच सगळ्या भक्तांनी भगवंताचाच धावा केलाय संकट पडल्यानंतर. पण भगवान परमात्मा विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये आधी विचार करतायत की हा पापात्मा आहे का पुण्यात्मा आहे, आणि त्याच्यानुसार त्याला फलश्रुती देतात.
पुण्यात्मा असेल, संत असेल, भक्त असेल आणि त्यानं जर धावा केला, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, त्याच्या निर्वाणीला भगवंत मागे पुढे उभा राहे सांभाळित. योगक्षेमं वहाम्यहम, हे भगवंताचं ब्रीद आहे. नंतर ते LICने घेतलं तो भाग निराळा. सांगण्याचं तात्पर्य असं की भगवान परमात्मा विचार करतायत की माझा धावा करणारा, माझी उपासना करणारा तो पापात नाही का पुण्यात नाही, त्याचा हेतू काय, त्याचा चांगला हेतू आहे का वाईट हेतू आहे, आणि त्याच्यानुसार त्याला फलश्रुती देतात. महाभारतातलं उदाहरण माहिती आहे. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरवांकडचे सगळे रथी महारथी मरण पावले, मृतपाय झाले. भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि दुर्योधन म्हणतोय की आई गांधारी माते, आता हे मी युद्ध नक्की हारणार आणि माझा प्राण वाचवण्यासाठी मी पांडवांना शरण जातो, नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करून माझा प्राणाचा त्याग करून देतो, पण मी पांडवांच्या हातून मरणार नाही. गांधारी माता म्हणायला लागले, अरे दुर्योधना, वास्तविक दुर्योधनाचं नाव महाभारतामध्ये सुयोधन असं आहे बरं का, दुर्योधन कुठेही नाही, पण त्याची कर्म इतकी वाईट होती की तो सुयोधनाचा दुर्योधन कधी झाला हे कळलंच. गांधारी म्हणायला लागल्या, अरे सुयोधना, एवढ्या लवकर हार मानू नकोस. माझ्याकडे एक असं सामर्थ्य आहे, असं बल आहे, ते जर मी तुला प्रदान केलं तर साक्षात कृष्ण परमात्मा सुद्धा तुला काहीही करू शकणार नाही. माते काय प्रश्न विचारला दुर्योधनानं. गांधारी माता सांगतात, अरे दुर्योधना, माझं लग्न ज्या वेळेला तुझे पिता असणारे धृतराष्ट्र महाराजांच्या सोबत झालं आणि मला कळालं की माझे पती हे जग पाहू शकत नाही, त्यावेळेला मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आणि आयुष्यभर भगवान शंकरांची उपासना केलेली आहे. आणि ते पातिव्रत्याचं आणि भगवान शंकरांच्या उपासनेचं तेज आहे, ते तेज मी तुला प्रदान केलं तर तू अजय अजिंक्य योद्धा होशील. मग काय करू आई? गांधारी माता सांगताय, दुर्योधना जा आणि गंगा स्नान करून ये. बरं कसं ये? जसा स्नानाला जाशील तसा विवस्त्र नग्न अवस्थेमध्ये माझ्यासमोर येऊन उभा राहा आणि मी तुला माझ्या पातिव्रत्याचं भगवान शंकरांच्या उपासनेचं तेज प्रदान करतो असं म्हटले. दुर्योधन स्नानाला गेला आणि स्नान करून गांधारी मातेच्या महालाकडे जातोय. मध्ये भगवान परमात्मा भेटले. दुर्योधना कुठे जात आहे? आता दुर्योधनानं विश्वास ठेवून भगवंताला सगळा इतिवृत्तांत सांगितला. देवा असं असं आहे. आई म्हणाली तू आंघोळ करून ये नग्न अवस्थेमध्ये, विवस्त्रावस्थेमध्ये. विश्वास ठेवून कृष्ण परमात्म्याला गोष्ट सांगितली. कृष्ण परमात्मा म्हणतात, अरे अरे दुर्योधना, तुझ्यासारख्या ऐन तारुण्यामध्ये आलेल्या एका तरुणानं आपल्या आईसमोर विवस्त्र अवस्थेमध्ये नग्न अवस्थेमध्ये जावा आणि तू अशा अवस्थेमध्ये जरी गेला आणि अजिंक्य अजय योद्धा जरी झाला आणि असं करून तू हस्तिनापूरचा राजा जरी झालास, पण तरी सुद्धा तुला कुठलाही राजा, कुठलीही प्रजा तुला मनातून मान देणार नाही, तुझी आबरू जाईल रे. मग काय करू कृष्णा? सांगितलं, दुर्योधना तुला मारणार कोण आहे? शपथ कोणी घेतली तुला मारण्याची? सांगितलं, भीमानं. बरं, भीम गदा युद्ध करणार आहे आणि गदा युद्धाचा नियम असा आहे की कमरेखाली वार करायचा नाही. मग तू काय कर? तुझी आबरू वाचवण्यासाठी या झाडांच्या पानांचा लंगोट कर आणि तू झाडांच्या पानांचा लंगोट करून तुझ्या आईसमोर जा, जेणेकरून तुझी आबरू सुद्धा वाचेल आणि तू अजिंक्य अजय योद्धा होशील. भगवंतांनी सांगितलं खरं. आणि दुर्योधनानं विश्वास ठेवला. गांधारी मातेकडे गेला, सांगितलं, आई मी आलोय. बाळा मी सांगितलं तसं आलास ना? दुर्योधनाने सांगितलं, हो. आणि गांधारी मातेनं आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि पातिव्रत्याचं आणि भगवान शंकरांच्या उपासनेचं तेज दुर्योधनाला प्रदान केल्याबरोबर दुर्योधनाचं सगळं शरीर, सगळा देह वज्राचा झाला. केवळ तेवढा भाग मात्र दुर्बल राहिला. आणि युद्धाच्या वेळेला भगवंतांनी भीमाला आज्ञा करून युद्धाचा नियम मोडून तिथंच गदा मारल्याला सांगितली. परिणाम असा झाला, दुर्योधनासी मारिली गदा, घेतला प्राण तो केवळ पंचानन. म्हणजे सांगायचं तात्पर्य, दुर्योधनाने भगवंतावरती विश्वास ठेवला आणि दुर्योधनाचा घात झाला.
म्हणून भगवान परमात्मा विश्वास कोण ठेवतोय, तो पापी एका पुण्यात्मा आहे, त्याचा हेतू कुठला आहे हा बघितल्याशिवाय त्याला चांगली फलश्रुती देत नाही. पण संत असे आहेत महाराज की संतांवरती जो जो कोणी विश्वास ठेवेल, भलेही तो पापी असो किंवा पुण्यात्मा असो, त्याच्या जीवनाचं कल्याण करणारे संत आहेत. म्हणजे भगवान परमात्मा विनाशाय च दुष्कृताम असं वर्णन केले. दुष्टांचा संहार करणारा भगवान परमात्मा आहे. पण तेच संतांचं वर्णन केलं तर माऊली वर्णन करतायत, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांचा नाश हो असं म्हणत नाहीयेत, त्या दुष्टांच्या दुष्टपणाचा नाश हो हे मागणारे संत आहेत. म्हणून संतांकडे विश्वासार्हता जास्त आहे, संतांकडे संपन्नता जास्त आहे, संतांकडे सामर्थ्य जास्त आहे, संतांकडे जिद्दत्व आहे. हे चारही गुण संतांकडे असल्यामुळे तुकोबारायांनी या अभंगामध्ये 4 लक्षणांनी युक्त असं विष्णुदासांचं संतांचं वर्णन केलं. तुकोबारायांना एका साधकानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला 4 लक्षणांनी युक्त संतांचं विष्णुदासांचं वर्णन सांगतायत, पण हे 4 गुण 4 लक्षणं संतांनी कशाच्या आधारावर प्राप्त केली? संतांकडे असं कुठलं बळ आहे की त्या बळाच्या आधारावरती संतांनी, विष्णुदासांनी, भगवत भक्तांनी, सद्गुरूंनी, महात्म्यांनी, दैवी संपत्ती लाभलेल्या महात्म्यांनी हे सगळं प्राप्त केलं? तुकोबाराय सांगतायत, संतांकडे असं बळ आहे जे इतर कोणाकडेही नाही आहे, आणि त्या बळाच्या आधारावरती संतांनी हे सगळं प्राप्त केलंय. त्या बळाचं नाव आहे भाव बळे विष्णुदास नाही नाश भाव. भाव बळे विष्णुदास या 4ही चरणांना लावायचं बरं का. त्यांच्याकडे भाव नावाचं बळ आहे. वेदांतामध्ये 10 प्रकारांचं बळ सांगितलंय. शरीर, मन, बुद्धी, अर्थ, सत्ता, लौकिक, धर्म, तपज्ञान हे 9 बळ, आणि सगळ्यात शेवटचं बळ म्हणजे भाव नावाचं बळ बरं का. या 10 बळांमध्ये ज्ञानबळ आणि भावबळ हे परमार्थामध्ये अत्यंत श्रेष्ठ मानल्या जातात. कारण काय? कारण परमार्थामध्ये ज्ञानबळाचा विचार केला तर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञानाशिवाय गत्यंतर नाहीये बरं काय. ज्ञानादेवा तु कैवल्यं इति शास्त्रेषु दिंडिमा, किंवा ज्ञाने विना मोक्षो नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उगारोनी. वेद सांगतायत की ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीये. भावेन देवं कलया नरेंद्रं, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. परमार्थामध्ये कशानं काय प्राप्त करावं याचं शास्त्र आहे. भगवंताची प्राप्ती करायची असेल भावेन देवं, भाव पाहिजे. कलया नरेंद्रम, नरेंद्राला वश करायचं असेल म्हणजे राजाला तर कुठली तरी कला पाहिजे. मग ती सत्ता स्थापनेची असो किंवा सरकार पाडण्याची असो, नरेंद्र वश होतात म्हणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुं, सत्येन मित्रं. पुढे जास्त विस्तार करत नाही. शेवटी असं सांगितलंय ज्ञानेन मोक्षो, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून ज्ञान हे सर्वश्रेष्ठ साधन सांगितलंय, सर्वश्रेष्ठ बळ सांगितलंय. पण त्या ज्ञानापेक्षाही भावबळ श्रेष्ठ आहे. याचं कारण असं आहे, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा वेद, वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा शेष, यांना सुद्धा जो भगवान परमात्मा आकळलेला नाहीये, तो भगवान परमात्मा भावबळानं आकळला जातो. म्हणून भावबळ हे ज्ञानबळापेक्षा श्रेष्ठ आहे. माऊली वर्णन करतायत, अहो ज्ञान कितीही असू द्या, वक्तृत्व कितीही असू द्या, पण भगवान परमात्मा आकळला जात नाही. पाहे पा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनही तोंडागळे, बोलकी यदी त्रोही अंथरुणा त्रवटी दडे, येतरू नेती नेती म्हणून ववडे, तेथ सनकादिकही वेडे पिसे झाले, किंवा पुसू नका बाये वेदासी काही, कळलेच नाही शेषची न लागे, झाल्या द्विसहस्त्र जीवा जीवा, देव काहू विटेवरी उभा उभा. किती प्रमाण सांगावे? तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतुसी खेवी कळे. किंवा नाथबाबा वर्णन करतायत, वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद शिणले झाली सीमा. सांगण्याचं तात्पर्य, ज्ञानसंपन्न असणारा वेद
त्याला सुद्धा भगवान परमात्मा आकळलेला नाहीये. पण माऊली वर्णन करतायत ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याला तो भगवान परमात्मा आकळला जातो बरं का. भाव बळे आकळे येर विना कळे, भाव बळे आकळे येर विना कळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. तो भावानं प्राप्त होतो. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. भावानं भगवान परमात्मा, भाव बळे आकळे येरविनाकळे, म्हणून भावाला अत्यंत महत्वाचं आहे. ज्याच्या अंतःकरणात भाव असेल ना, भगवान परमात्मा त्याच्या घरी स्वतःहून सुखे येतो घरा नारायण. आणि देवाला सुद्धा काय पाहिजे हो, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. बाबा वैकुंठ सोडोनियाला, वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला आहे बरं का. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह म्हणजे भाव आहे. आणि तो भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. तुकोबाराय सांगतायत, एखाद्याकडे पांडित्य आहे, वक्तृत्व आहे, गायन आहे, पण अंतःकरणामध्ये भाव नसेल हे सगळं व्यर्थ आहे बरं का. कास या पाषाण पूजिता सा पितळ, काश या पाषाण पूजिता सा पितळ, अष्टधातू खळ भावे वीण, भावची कारण, भावची कारण. भावच महत्वाचा आहे बरं का. तुम्ही सांगतायत काय करशील पंडित हे वाणी, काय करशील. अहो किती पांडित्य असू द्या बोलण्यामध्ये, कितीही वक्तृत्व श्रेष्ठ असू द्या, पाठांतर असू द्या, बुद्धी असू द्या, ज्ञान असू द्या, पण अक्षराभिमान झाला तर तो व्यर्थ गेला महाराज. काय करशील कुशल गायन, काय करशील कुशल गायन. अत्यंत गोड गाणं आहे, पण अंतरी मलिन कुबुद्धी. ते अंतःकरणामध्ये कुबुद्धीचा मळ असेल तर हे सगळं व्यर्थ गेलं. म्हणून भावाची कारण, भावाची कारण. भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि भाव असेल तर भगवान परमात्मा स्वतःहून चालत येतात. महाभारतातलं उदाहरण माहिती आहे, जेव्हा भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये कौरव पांडवांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेले आणि दिवसभर मध्यस्थीची राजसभेमध्ये बोलणी झाल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, अहो कृष्णा, तुमची राहण्याची, खाण्याची, निवासाची सगळी व्यवस्था अत्यंत राजोपचारामध्ये माझ्याकडे गेलेली आहे. सगळं पंचपक्वान्नाचं खाद्य, सगळा राजोपचार आहे, तुम्ही माझ्याकडे चला. भगवान परमात्मा म्हणतायत, दुर्योधना तुझ्याकडे व्यवस्था चांगली आहे, लौकिक दृष्टीने विचार केला सगळे राजोपचार मला तुझ्याकडे मिळतील, पण तुझा अंतःकरणातला भाव चांगला नाही. अहो मग कुठे जाणार. भगवान परमात्मा सांगतायत, अहो कितीही मोठा राजोपचार असू द्या, कितीही मोठमोठे महाल असू द्या, पण अंतःकरणात भाव असेल तर मी तिथे थांबणार नाही. मी कुठे जाणार. बडे बडे मंदिर कौन काम के, बडे बडे मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे
उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. भगवान परमात्मा म्हणतायत अंतःकरणात भाव पाहिजे बरं का. बडे बडे मंदिर कौन काम के, बडे बडे मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. अहो कुठे चला? विदुर काकांकडे. अहो पण विदुर काकांकडे काहीच नाहीये सोय, मग कसं जाणार? नाही, पण विदुर काकांचा अंतःकरणातील भाव असल्या कारणास्तव भगवान परमात्मा सांगतायत मला काकांकडेच जायचं. निघाले. बरं, काका बाहेर गेलेले, घरी काकी एकट्या, आणि भगवान परमात्मा आलेले हे कळल्याबरोबर त्या विदुर पत्नींनी चौरंग ठेवला भगवंताची पाद्यपूजा करण्यासाठी. आणि माझ्याकडे कृष्ण परमात्मा आलेत, माझ्याकडे भगवान गोपाल कृष्ण आलेत. त्या माता माऊलीला अत्यंत आनंद झाला. आणि काय काय करू आणि कसं भगवंताचं स्वागत करू असं म्हणून विदेही अवस्था प्राप्त झाली काकींना. चौरंग ठेवला, कलशामध्ये भगवंताचं पाद्यपूजन करण्यासाठी पाणी घेतलं. आणि काकींनी काय केलं, विदुर पत्नींनी काय केलं, स्वतः चौरंगावरती उभा राहिल्यात. भगवंताच्या हातामध्ये तो पाण्यानं भरलेला कलश दिलाय आणि स्वतःची पाद्यपूजा भगवंताकडून करून घेतायत. काय अवस्था हो. तई शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रकट होय, किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. विदेही अवस्था प्राप्त झालेली काकींना काय करावं काही कळत नव्हतं. बरं, घरामध्ये खायला काय होतं महाराज? घरामध्ये केळी होती. त्या काकींनी काय केलं, त्या केळीची साल भगवंताला दिल्या आणि केळीचा गर स्वतः खातायत. आणि भगवंत सुद्धा अत्यंत आवडीने मेटक्या मारू मारू केळीची साल खातायत. आणि विदुर काका तेवढ्यात बाहेरून आले आणि बघतायत हा सगळा प्रकार. विदुर काका पत्नीला म्हणतायत, अगं तुझं काय चाललंय, हे काय चाललंय? पण विदुर पत्नींना भान नाही, विदेही अवस्था झालेली आहे बरं का. देहभान विसरून गेल्यात त्या काकी. मग काय करावं? आणि विदुरजी म्हणतायत, देवा हे काय चाललंय तुमचं? अहो तिला लक्षात नाही आलं, पण किमान तुम्ही तरी तिला समजावून सांगायचं न हो देवा. भगवान परमात्मा विदुरजींना म्हणतायत, विदुरजी अहो समजावून सांगण्यासाठी दोन भिन्न व्यक्ती लागतायत. गेल्या अनेक वेळापासून कोण कृष्ण आणि कोण काकी याचा आमच्या दोघांनाही सुद्धा पत्ता नाही. याला म्हणायचं देहीच विदेही भोगुदशा. आणि असा भाव ज्याच्या अंतःकरणात असेल, भगवान परमात्मा स्वतःहून अशाकडे चालत येतो. आणि म्हणून परमार्थामध्ये भावाला अनन्यसाधारण अशा प्रकारांचं महत्त्व सांगितलं. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भाव अत्यंत महत्वाचा. एक गृहस्थ होते आणि रोज प्रभू रामचंद्रांची पूजा करायची. रामपंचायतन घरामध्ये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आणि भगवंताला रोज आळवायचे, देवा अहो मी दिवसभर तुमची उपासना करतो, माझी एकच इच्छा आहे, मला तुम्ही सगुण रूपामध्ये दर्शन द्यावं. आणि रोज भगवंतांना म्हणायचा, निज रूप दाखवा हरिदर्शनास द्यावो, निज रूप दाखवा. भगवंता अहो प्रगट व्हावो आणि चाप बाणांसह मला तुम्ही सगुण रूपामध्ये दर्शन द्या, रोज म्हणायचा. 1 वर्ष त्यानं भगवान प्रभू रामचंद्रांना विनंती केली, पण भगवंत काय प्रगट झाले नाही. भगवंतांनी त्याला काही सगुण रूपामध्ये दर्शन दिलं नाही. आणि 1 वर्षानंतर त्याला असं वाटलं की प्रभू रामचंद्र काही कामाचे नाहीत, त्याच्याऐवजी आपण गोपाळ कृष्णांची उपासना करू. म्हणून तो तुळशीबागेत गेला. तिथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीऐवजी कृष्ण परमात्म्यांची, गोपाळ कृष्णांची मूर्ती घेतली.
आणि ती मूर्ती तो घरी घेऊन आला आणि रागारागाने रामप्रभूंची ती मूर्ती त्या देवघरातून काढली, बाजूला ठेवली की रामप्रभू काही कामाची नाही. आणि कृष्ण परमात्म्यांची उपासना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि परत गोपाळकृष्णांना तीच प्रार्थना करायचा, निज रूप दाखवा. अहो देवा प्रगट व्हा, हो सगुण रूपात दर्शन द्या. बरं गोपाळकृष्णांना तो पूजेमध्ये, षोडशोपचार पूजेमध्ये भगवंताला सुगंध हा भोग अर्पण करावा असं सांगतात. बरं का, शास्त्रामध्ये 8 भोग सांगितलेत. सुगंध वणिता वस्त्रगीत भोजन तांबूल चय्या कुसुमचैव भोगाष्टकम उदारतम. आणि म्हणून तो देवाला त्या गोपाळकृष्णांना अत्तर लावू लागला. अत्तर लावत लावत असताना त्याच्या लक्षात आलं, माझ्या बाजूला रामप्रभूंची जी मूर्ती आहे, मी गोपाळकृष्णांना लावलेल्या अत्तराचा सुगंध राम घेतील म्हणून त्यानं काय केलं, कापसाचे गोळे केले आणि रामप्रभूंच्या मूर्तीच्या त्या नाकाच्या 2 नाकपुड्यांमध्ये ते गोळे खुचून दिले. नागपुड्यामध्ये ते कापसाचे गोळे घातल्याबरोबर प्रभू रामचंद्र प्रकट झाले. प्रभू रामचंद्र भगवान की. आणि त्यावेळेला ते ग्रहस्थ प्रभू रामचंद्रांना विचारतायत, प्रभू मी गेली 1 वर्ष झाले तुमची उपासना करतोय, मला सगुण रूपामध्ये दर्शन द्या म्हणतोय, तुम्ही दिलं नाही. पण आज तुमचं नाक बंद केल्याबरोबर कसं काय तोंड उघडलं हो, कसं काय सगुण रूपामध्ये तुम्ही प्रकट झालात. तेव्हा भगवान परमात्मा सांगतायत, अरे गेली 1 वर्ष तू माझी उपासना रामाची मूर्ती म्हणून करत होता. आज तुला पहिल्यांदा असं वाटलं ही मूर्ती नाही, हे राम आहेत आणि हे मी कृष्णांना लावलेल्या अत्तराचा सुगंध घेतील. आज तू माझ्यामध्ये मूर्ती न पाहता राम पाहिला म्हणून मी आज सगुण रूपामध्ये तुला दर्शन दिलं. आज तुझ्या अंतःकरणामध्ये मी राम आहे असा भाव जागृत झाला आणि म्हणून मी तुला दर्शन दिलं. म्हणून परमार्थामध्ये भावाला अत्यंत महत्त्व सांगितलंय. सद्गुरुनाथ महाराज की. आणि याच भावबळाच्या आधारावरती तुकोबराय सांगतायत, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. ते विष्णुदास नाश पाहत नाही. तुकोबरायांना प्रश्न विचारला, अहो नाश यत कृतकम तत् अनित्यम. जे जे काही निर्माण झालं त्याला नाश आहे. आम्हाला सगळी शास्त्र पुराण वेदांत एकच सांगतायत, या जगामध्ये जे जे काही निर्माण झालं त्याला नाश आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा एक श्लोक आलाय, मृत्यूर जन्मवतां वीर देहेन सहजायते अद्यवाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवा. देहेन सहजायते, या देहाबरोबर एक शाश्वत गोष्ट येते, ती म्हणजे कुठली, मृत्यू. अद्यवाब्दशतान्ते वा, आज नाही तर नाही 100 वर्षानं का होईना मृत्यू त्या देहाला गाठणार म्हणजे गाठणार, म्हणजे मृत्यू निश्चित आहे. मग असं असताना तुकोबाराय नाही नाश पावत का म्हणतात. किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा जातस्य ही ध्रुव मृत्यू असं वर्णन केलं. महाभारतामध्ये सुद्धा यक्ष प्रश्न आलेला आहे. त्या यक्ष प्रश्नामध्ये कथा बरीच मोठी आहे, संक्षिप्त सांगतो. पांडवांना तहान लागल्यानंतर एक एक करून पांडव त्या तलावामध्ये बाजूला असणाऱ्या सरोवरामध्ये पाणी आणण्यासाठी जात होते. आणि त्या सरोवरामधून एक प्रश्न येत होता की माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तरच तुला पाणी घेण्याची परवानगी मिळेल. भीम गेले, नकुल गेले, सहदेव गेले, अर्जुन गेले, कोणीही त्या सरोवरामधून आवाज येणाऱ्यांचं ऐकलं नाही. परिणाम असा झाला, पाणी घ्यायला गेले, पाणी पिल्याबरोबर मृत झाले, मरण पावले 4 जण. शेवटी युधिष्ठिर महाराज गेले आणि युधिष्ठिरांना पाणी घेणार एवढ्यात आवाज आला की माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतरच तुम्हाला या सरोवराचं पाणी पिता येईल. यक्ष प्रश्नामध्ये महाभारतामध्ये अनेक प्रश्न आहेत की दान कशाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, करुणा कशाला म्हणावी, धर्म कशाला म्हणावं, असे अनेक 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 प्रश्न होते. आणि शेवटचा प्रश्न युधिष्ठिरांना विचारला गेला की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. युधिष्ठिर महाराज सांगतायत, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति हयमालयम शेषः स्थावर विच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. रोज कुणाचा तरी हे मनुष्य मृत्यू बघतायत, मृत्यू ऐकतायत, मृत्यूच्या बातम्या ऐकतायत, रोज ऐकतायत, पण तरी सुद्धा मी स्थावर राहणार आणि मृत्यू मला लवकर येणार नाही असं मानतात. हे सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य आहे. आणि सगळी प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर
त्या यक्षानं या चारही पांडवांना परत जागृत अवस्थेमध्ये केलं. माझा दृष्टांत सांगायचं एवढंच की या जगामध्ये सत्य काय, मृत्यू हे सत्य. कबीरदासजी महाराज सुद्धा दस द्वारे का पिंजरा थामे पंची कोण, रहे को अचरज भैयो गये अचंभा को. मृत्यू सत्य. माऊली सांगतायत उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली सुद्धा सांगतायत की जे जे काही जन्माला आलं, जे जे काही निर्माण झालं त्याला नाशे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. तुकोबाराय सुद्धा हे सांगतायत, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. बाबा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ, माईक पदार्थ. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जन्माला आलं त्याला नाशे. उपजल्या पिंडासी मरण सांगा ते, मरते उपजते सगळीची. किती प्रमाण द्यावे. मग मरण निश्चित असताना, नाश निश्चित असताना तुकोबाराय नाही नाश पावत असं काय म्हणतात? त्याला कारण असं आहे, संत हे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं शुद्ध झालेली आहेत. आत्मज्ञानी चोखळी संत. जेव्हा भगवान परमात्मा संतांचं वर्णन करतायत, संत ही माझी स्वरूपडे. आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं शुद्ध झालेली संत असल्या कारणास्तव संतांना नाश नाही. आत्म्याला नाश नाहीये. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती भावकः. आणि म्हणून नाही नाश पावत. तुकोबारायांना प्रश्न विचारला, अहो नाश पावत नाही आम्हाला कळालं भावबळाच्या आधारावरती, आणखी काय काय फलश्रुती यांना प्राप्त झाली भावबळाच्या आधारावरती? तुकोबाराय सांगतात, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. या भावबळाच्या आधारावरती सर्व शक्तींसह योग भाग्य घरी चालत येतात. हा अधिकार विष्णुदासांचा, हा संतांचा आहे. बरोबर. नाथांच्या घरी एक विद्वान तंत्रविद्येचा उपासक आला आणि तो नाथांशी वाद घालू लागला की अहो तुमचा पांडुरंग श्रेष्ठ का मी ज्या तंत्र देवतेची उपासना करतोय ती देवता श्रेष्ठ? नाथ महाराज शांती ब्रह्म काहीही वाद घातला. नाथ म्हणाले ठीक आहे, तुमचीही देवता श्रेष्ठ असू शकेल, पण आमच्याकडे एक अट आहे म्हणे. तुम्ही आमच्याकडे आलात, वादविवाद बाजूला राहू द्या, पण तुम्ही आमच्याकडे जेवण करा, आज मुक्काम आमच्याकडे करा, जेणेकरून आम्हाला तुमचं आदर आतिथ्य करता येईल. कारण नाथांकडे कोणी आला आणि तो विन्मुख गेला असं कधी घडलं नाही बरं का. नाथांच्या घरचं सानंदम सदनम सुदास्य सुधी यक्कांता मृदू भाषिणीम सन्मित्रम सदनम स्वयोषितिरतीच्या ज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजितं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधू संगमुपासती हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा. नाथांचा आणि गिरिजा देवींचा आदर्श गृहस्थाश्रम. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आज आमच्याकडे मुक्काम करा बरं. भोजनाची सोय झाली आणि त्या तंत्रविद्येचा उपासक असणारा तो नाथांच्या घरी मुक्कामाला थांबला. सकाळी उठला आणि उठून बघतोय तर काय, ज्या देवतांची तो उपासना करायचा त्या देवता त्या देवघरामध्ये नाहीत.
राग आला त्याला. असं वाटलं कदाचित नाथांनी काल त्यांच्यासोबत वाद घातला म्हणून माझ्या देवता लपून ठेवले की काय. सगळ्या नाथांच्या वाड्यामध्ये त्या देवतांचे शोधाशोध करत फिरतोय. आणि वरून माडीवरून खिडकीतून खाली अंगणामध्ये बघितल्याबरोबर बघतायत तर काय, ज्या देवतांची तो उपासना करायचा त्या देवता नाथांच्या घरी अंगण झाडत होत्या महाराज. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी. अहो सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मुक्तींनी संतांच्या घरचं उच्चिष्ट काढावं, रिद्धिसिद्धींनी अंगण झाडावं हा अधिकार संतांचा होता. ही पाहिल्याबरोबर त्या महात्म्याला, त्या उपासकाला नाथांचा अधिकार लक्षात आला. नाथांना साष्टांग दंडवत घातलं आणि लक्षात आलं की अशा संत महात्म्यांच्या घरी योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. पुढे तुकोबाराय सांगतायत, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. जुना काळ असा होता की वकिलासोबत लग्न झालं, चौथी पास असू द्या त्या माऊली, पण सगळं गाव त्यांना पंचक्रोशी वकिलीनबाई म्हणायचं. डॉक्टरांच्या पत्नीला डॉक्टरीनबाई म्हणायचं जुन्या काळामध्ये. मग मला सांगा, नाशिवंत देह असणाऱ्या त्या मरक्या माणसाचं नाव लावल्याबरोबर चौथी पास असणाऱ्या माऊलीला सुद्धा वकिलीनबाई म्हणायचे. मग मला सांगा, त्या अनंतकोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा हा कर्तुम पंढरीश परमात्म्याची अंकित झालं, त्याचं दासत्व स्वीकारलं, नवे नवे त्यांचं नाव लावल्यानंतर काय नोहे केले, काय प्राप्त करायचं राहणार सांगा. खूप बऱ्या सांगतात, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. जसं वडिलांची जी जी काही संपन्नता आहे ती पुत्राला जशी प्राप्त होते, तसं भगवंताची जी जी काही संपन्नता आहे ती आम्हाला सगळी प्राप्त झाली. आणि तू खूप बऱ्या शेवटच्या चरणात सांगतायत, तू का म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. इथं कडे बैसो हा 2 ठिकाणी अर्थ लावला जातो. म्हणजे भगवंताच्या कडे बसो जेणे आम्हाला निर्भरता प्राप्त होईल, आणि दुसरा अर्थ असा आहे की या विष्णुदासांच्याच कडेवर बसू, त्यांना आम्हाला निर्भरता प्राप्त होईल. बरं का, कडेवर बसले की निर्भरता कशी प्राप्त होते. मी आणि माझी लहान मुलगी रस्त्यानं जाऊ लागलो आणि रस्त्यामध्ये एक कुत्र होतं. ते कुत्र भुंकू लागलं, त्याची भीती माझ्या मुलीला वाटू लागली, म्हणून ती मला म्हणतीये, बाबा बाबा मला कडेवर घ्या, बाबा बाबा मला कडेवरती घ्या. ती घाबरतीये आणि ती घाबरतीये म्हणून मी तिला कडेवर घेतलं. मी कडेवर घेतल्याबरोबर आतापर्यंत जी कुत्र्याला घाबरत होती ती कुत्र्यावरती धावून जातीये. निर्भरता कशामुळे आली, मी कडेवर घेतलं. मग मला सांगा, माझ्यासारख्या नाशिवंत देह असणाऱ्या पित्यानं कडेवर घेतल्यानंतर मुलीला जर निर्भरता प्राप्त झाली असेल, तर भगवंताच्या आणि संतांच्या कडेवर गेल्यानंतर आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थांची. निर्भरता का येणार नाही सांगा. आणि म्हणून ही संपन्नता, हे सामर्थ्य, हे नित्यत्व, ही विश्वासार्हता संतांना, विष्णुदासांना कशाच्या आधारावरती प्राप्त झाली? केवळ आणि केवळ भावाच्या आधारावरती प्राप्त झाली, भावबळावरती प्राप्त झाली. म्हणून तुकोबर आहे पूर्वपदामध्ये सांगतायत, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत, नाही नाश पावत, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत. योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, सर्व शक्ती चालत. योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, सर्व शक्ती चालत. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास.